अद्ययावत मतदार यादींमध्ये 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 13,15,166 इतकी आहे। यापैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल। मतदार यादीतील अद्ययावत आकडेवारीनुसार 52,908 मतदार हे 100 वर्षावरील आहे। पॅरा पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही अशा नागरिकांकडून त्या टप्प्यातील उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या 10 दिवस अगोदरपर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्रमांक 6 मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेतले जाणार आहेत। तसेच मतदार यादी अद्ययावत व शुद्ध करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून सतत प्रयत्न करण्यात येत आहेत। या अंतर्गत जुलै-ऑगस्ट 2023 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी भेटी देऊन मतदारांकडून अर्ज प्राप्त करून घेतले आहेत। तसेच भावी मतदारांचीही माहिती घेण्यात आली आहे। तसेच ऑक्टोबर-डिसेंबर 2023 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात आला। त्याचप्रमाणे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये अधिकाधिक मतदार जोडण्यात आले आहेत। स्वीप या कार्यक्रमाअंतर्गत मतदार जागृतीसाठी विशेष उपक्रम राबवण्यात आले असून इतर शासकीय विभाग, अशासकीय संस्था, विद्यापीठे, महाविद्यालय व इतर यांच्या सहभागाने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत संदेश पोहोचवण्यात आलेला आहे। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फोटो साधर्म्य समान नोंदी व भौगोलिक साधर्म्य समान नोंदी तसेच मयत मतदारांच्या संदर्भात विशेष मोहीम राबवून मतदार यादीचे जास्तीत जास्त शुद्धीकरण करण्यात आले असून 23 जानेवारी 2024 रोजी अंतिमरित्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत। पॅरा मतदार संख्येच्या वाढत्या प्रमाणात मतदान केंद्राच्या संख्येतही आयोगामार्फत वाढ करण्यात आली आहे। सन 2019च्या तुलनेमध्ये मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून 2019 मध्ये 95,473 इतकी मतदान केंद्र होती। त्यामध्ये आता वाढ करण्यात आली असून 2024च्या निवडणुकीसाठी 97,325 मतदान केंद्रे आहे। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदान केंद्रांसाठी 1500 इतकी कमाल मतदार संख्या निर्धारित करण्यात आलेली आहे। त्यामुळे प्रत्येक निवडणुकांपूर्वी मतदारांच्या संख्येत झालेली वाढ विचारात घेऊन सहाय्यकारी मतदान केंद्र तयार करण्यात येतात। आज मितीस भारत निवडणूक आयोगाकडे 778 सहाय्यकारी मतदान केंद्रांचे प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवण्यात आले आहेत। आयोगाच्या मान्यतेनंतर ही अतिरिक्त सहाय्यकारी मतदान केंद्रे स्थापित करण्यात येतील। त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या 98,100 वर जाण्याची शक्यता आहे। आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था, व्हीलचेअरवरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा व फर्निचर इत्यादी किमान सुविधा, प्रसाधन सुविधा इत्यादी पुरविण्यात येणार आहेत। त्याचप्रमाणे राज्यातील सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्यात आलेली आहेत। शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी राज्यात पुणे, मुंबई, ठाणे इत्यादी शहरांमध्ये एकूण 150 मतदान केंद्रे, अतिउंच इमारती, सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुले या ठिकाणी उभारण्यात आलेली आहेत। स्टॉप।